लग्न जमलं होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती. माझा नवरा मला 4 दिवसांनी त्याच्या घरी घेऊन जाणार होता. पाहुणे यायला लागले होते. सनई चौकडा वाजला होता. माझा नवरा फेशियल करायला म्हणून गेला. पार्लरमध्ये गेला आणि तिथून गेल्यानंतर त्यांनी असं काही केलं की ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. फेशियल करताना असं काही झालं की माझा नवरा पुन्हा लग्नाची गडबड धावपळ सुरू झाली होती. सगळ्या वस्तू आल्या होत्या. इकडून तिकडे गडबड गोंधळ सुरू झाला होता. मी एकदम मिडल क्लास फॅमिलीची मुलगी होती. मलाही लग्नाची एक ओढ लागली होती. मुलगा मला खूप पसंत होता, कारण मी त्याला न सांगताच त्याच्यावरती प्रेम करत होते. नकळत आमच्या दोघांचे लग्न ठरलं होतं. त्यांनी त्याच्या मनातलं काहीही सांगितलं नव्हतं. असं वाटत होतं मीही त्याला पसंत आहे. लग्नाची वेळ जवळ येत होती. तसं माझ्या मनामध्ये आनंदाचा लोट सुद्धा सुरू झाला होता. 1 महिन्यापासून वाट बघत होते. ते पहिल्या दिवसापर्यंत मी माझ्या लग्नाची वाट बघू लागले होते. माझा नवरा एकदम कर्तृत्ववान आणि हुशार होता. त्याला कोणत्याच गोष्टीचं व्यसन नव्हतं. कोणत्याच गोष्टीचा नादही नव्हता. माझ्या वडिलांनी असा मुलगा शोधून काढला होता की तो मला आयुष्यभर सुखी ठेवेल असा. लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात झाली होती. पहिली पत्रिका गणपतीला ठेवली. तिथून आता गणपतीला पत्रिका ठेवल्यानंतर पत्रिका सगळ्यांना द्यायला सुरुवात केली होती. महिनाभर माझा भाऊ आणि माझे वडील पत्रिका वाटत होते. पत्रिका वाटता त्यांना 1 ते 1.5 महिना लागला होता. तरी काही नातेवाईक संपत नव्हते. आता कोणाला व्हॉट्सअप मेसेज तर कोणाला फोन करून सांगत होते. आत्या, मामा, मावशा सगळ्यांना काही 15 दिवस आधीच येऊन बसल्या होत्या. कारण माझे वडील हे गावचे आता पाटील झाले होते. गावचे पाटील म्हटल्यानंतर त्यांचा जरा गावामध्ये आदर वेगळाच असतो. कारण माझ्या वडिलांना त्यांच्या कर्तृत्वावरती पाटीलकी मिळाली होती. आधी तर आम्ही गरीबच होतो. त्याच्यात आत्ता माझे वडील पाटीलसुद्धा झाले होते. त्याचाही आनंद खूपच झाला होता. आनंदाची भर म्हणजे माझेसुद्धा लग्न माझ्या आवडत्या मुलाबरोबर जमलं होतं. आत्ता मला वेळ घालवायचाच नव्हता. दुसरीकडे कुठेही स्थळ बघायचं नव्हतं. हे माझ्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. बाबा, आता तुम्ही दुसरीकडे कुठेही स्थळ बघू नका. माझे लग्न फिक्स करा आणि लवकरात लवकर माझं लग्न करा. माझे वडील हसू लागले. किती ही मुलगी घाई झाली आहे लग्नाची. जेव्हा लग्न होईल त्या बाईला कळेलच लग्न म्हणजे काय. तेव्हा मी लाजली आणि आतमध्ये निघून गेली. माझे काका काकू आणि माझी आई हे सुद्धा हसू लागले होते. मुली लग्नाला नको नको म्हणतात आणि माझी मुलगी तर लग्न करायला एकदम तयार झाली आहे. मामाची, काकाची एकाचीही मुलगी नव्हती. मीच घरामध्ये एकटीच लाडाचे होते. त्याच्यामुळे माझ्या लग्नाची गिफ्टसुद्धा ते मोठे घेऊन आले होते. मी ज्या वस्तूवरती बोट ठेवत होते ती वस्तू सगळेजण मला घेत होते. कारण मला आवडत्याच मुलाबरोबर आणि त्याच वस्तू माझ्या घरच्यांनी मला द्यायचा विचार केला होता. 3 दिवसावरती लग्न आलं होतं. माझा नवरासुद्धा फेशियल करायला पार्लरमध्ये गेला होता. मी सुद्धा नटून थटून फेशियल करून सगळं काही मी व्यवस्थित करत होती. मी फोन केल्यानंतर माझा नवरा म्हणाला, मी फेशियल करायला आलो आहे, तू नंतरून कॉल कर. तेवढ्यामध्ये मी हसली आणि फोन ठेवला. नंतरून फोन केला तर माझ्या नवऱ्याने फोन उचललाच नाही. माझा होणारा नवरा होता, तो माझा नवरा झाला नव्हता अजूनही. तरी माझ्याकडे त्या नवऱ्यासारखीच मला ओढ लागत होती. माहिती नाही का, कारण मी त्याच्यावरती आधीपासूनच प्रेम करत होते. मी कधी त्याच्यावरती समोरून माझं प्रेम व्यक्त केलं नाही आणि कधी वेळही भेटला नाही. कामाचा राडा एवढा असायचा. आई शेतामध्ये निघून जायची. वडील शेती आणि गावाच्या कामामध्ये बिझी असायचे. सगळं काही घरातलं कामं मीच एकटी बघत असायची. कोणाला पाणी, सगळं काही माझ्यावरतीच होतं. आई शेतामध्ये गेल्यानंतर बाबांची मीटिंग असायची. त्याच्यामध्ये सुद्धा मला करावं लागत होतं. त्याच्यामुळे मला वेळ कधी भेटलाच नाही. आता माझा नवरा म्हणजेच माझा होणारा नवरा तोच माझा होणार होता. मी त्याच्यावरतीच प्रेम केलं होतं आणि तोच मला आवडत होता. मी त्याला पदोपदी फोन करत होती, पण त्याने अचानकमध्ये माझं फोन उचलणं बंद केलं. मी त्याच्या आईला आणि वडिलांना फोन केला. काका काकू समीर काही फोन उचलत नाही. जरा फोन करा आणि सांगा तो कुठे गेला आहे. तेव्हा माझी सासू आणि सासरे त्याला फोन करू लागले. तर माझा नवरा काही फोनच उचलत नव्हता. आत्ता त्याला दुपार झाली, संध्याकाळी व्हायला आली होती, तरी माझा नवरा भेटलाच नाही. तसं काही मला त्यावेळेला रामदास स्वामींची आठवण झाली होती. रामदास स्वामींचे सुद्धा जेव्हा लग्न ठरले होते
ते सुद्धा भरमंडपामधून पळून गेले होते. आता माझा नवरा काही साधू संत नव्हता, पण तेवढ्यापुरती तरी मला स्वामींची आठवण झाली. रडून रडून माझे डोळे लाल झाले होते. पाहुण्यांचा राहाडा पडला होता. सामान येऊन सगळं काही आणून ठेवलं होतं. मंडपही सजला होता. फक्त कमी होती ती नवरदेवाची. एक दिवस पूर्ण उलटून गेला होता. रात्रीचा दिवस पुन्हा दिवस उजाडला होता, तरीही नवरदेव काही आलाच नाही. आता सगळ्यांना विचार पडला होता, नवरदेव गेला तर कुठे गेला? नक्की मुलगी पसंत होती की नाही? तो अचानकमध्ये सोडून गेला आहे की कोणालाच काही कल्पना त्यांनी दिली नव्हती. त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्यांनी काही सांगितलं नव्हतं की तो कुठे गेलाय, चालला आहे. त्यांना माहिती होतं की नवरदेव फेशियल करायला गेला आहे, पण पुन्हा काही तो आलाच नाही. आता सगळ्यांच्या जीवामध्ये धडधड सुरू झाली होती. वजंत्री येऊन उभे राहिले होते. ढोल वाजू लागले होते. ब्राह्मण बाहेर येऊन बसला होता. नक्की सगळीकडे गडबड गोंधळ झाला होता. कोण काय बोलत होतं तर कोण काय बोलत होतं. माझ्या वडिलांची अवस्थासुद्धा खूपच खराब झाली होती. त्यांचेसुद्धा खूप हाल झाले होते. माझ्या आईचं तर विचारायलाच नको. तिचे हाल पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. सगळेच हैराण झाले होते. तिला सावरता सावरता सगळं घर वेडं झालं होतं. माझेही रडून रडून हाल झाले होते. मला एकच विचार येत होता, मी कुठे जाऊ आणि माझं काय करू? कारण माझा जीव आतून पूर्ण तुटून गेला होता. माझा जीव नकोशी झाला होता. फक्त मला आता माझ्या आईवडिलांचा विचार येऊ लागला होता. माझ्या आईवडिलांची कसं काय होणार? त्यांची इज्जत ही धुळीस मिळाली होती असं मला वाटत होतं. पण मी थोडीच पळून गेली होती. मी तर माझ्या आईवडील तिथे म्हणतील तिथेच मी लग्न करायला तयार झाली होती. पण खरंच त्या मुलाला मी पसंत नव्हती का? आता याच्यावरून वाटत होतं, तो मुलगा अजूनही घरी आला नव्हता. लग्नाची वेळ टळून गेली होती. लांबून लांबून लोक येऊ लागली होती. आचार्यांनी जेवण बनवून ठेवलं होतं. सगळं काही लग्नाचा घाट घालून ठेवला होता. माझे वडील म्हणत होते, जो मुलगा लग्न करायला तयार राहील त्याच्याबरोबर माझे मुलगा लग्न करेल. कारण आता माझ्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न उभा राहिला होता. त्या मुलीला खरंच काही कळत नव्हतं का? असंच आता माझ्या मनामध्ये प्रश्न येत होता. त्याला त्याच्या इज्जतीचा आणि माझ्या वडिलांच्या इज्जतीचा सुद्धा काहीच फरक पडला नव्हता का? अशा वेळेला सगळे लोक माझ्याकडे बोट करू लागले होते. मुलीमध्ये काही दोष होता का? सगळेजण मला विचारत होते. माझ्या आईवडिलांना विचारत होते. पण खरं सांगायला गेलं तर माझ्यामध्ये काहीही चुकी नव्हती. त्या मुलाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं असंच वाटत होतं. आता लग्नाची वेळ ही टळून गेली होती. सगळे वराडी परतले होते. सगळे जेवण गरिबांमध्ये वाटून दिलं होतं. ब्राह्मण मंत्र न बोलताच फिरून गेला होता. पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. पोलिसांनी मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हा तो मुलगा खूप लांब निघून गेला आहे असं त्यांना कळालं होतं आणि त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. हे कळाल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. जर त्यांना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर होकार देण्याआधीच जरी एकदा त्यांनी मला सांगितलं असतं तरी माझे एका दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे तरी मी त्याच्यासोबत लग्न केलं नसतं. कारण याच्यामध्ये माझ्या घराण्याची पूर्ण इज्जतच गेली होती. सगळे माझ्याकडे चिखलफेक करत होते. सगळ्यांनी माझीच चुकीची आहे असं सांगितलं होतं. जेव्हा हे सगळं सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांना त्या मुलाची चुकी दिसली आणि सगळेजण त्या मुलाला चुकीमध्ये काढत होते. त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याला लवकर ॲक्सेप्ट केलं नाही. कारण त्यांनी त्याच्या घरच्यांचा सुद्धा विश्वासघात केला होता. त्यांनी त्यांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळी काही हकीकत सांगितली असती तरी एवढा मोठा गोंधळ झालाच नसता. माझे वडील हे आता माझं दुसरं लग्न करण्याचा विचार करू लागले होते. दुसरीकडे स्थळं शोधू लागले होते. हे माझ्या वडिलांना म्हणाले, तुम्ही आता माझ्या लग्नाचा लवकर विचार करू नका. मी या गोष्टीमधून अजूनही बाहेर आले नाही. तेव्हा माझे वडील म्हणाले, डोळ्यामध्ये अश्रू धरून रडू लागले. मी त्यांना म्हणाले, बाबा तुम्ही वेडे आहात का? एका मुलीने जर लग्न नाही केलं तर ती अशी काही राहू शकत नाही का? तेव्हा माझे वडील म्हणाले, नाही ग बाळा, तू मुलगी नाही, तू माझा मुलगा आहेस. तू खूप हुशार आणि समंजस मुलगी मला मिळाली. या जगामध्ये अशी मुलगी मिळणे शक्यच नाही. म्हणून मी देवाला प्रार्थना करत आहे की तूच आयुष्यभर आणि जन्मोजन्मी माझ्या पोटी यावे. एवढीच मी प्रार्थना देवासमोर करेन. हे ऐकल्यानंतर माझ्या हृदयाचा अंत फुटला आणि मी खूप मोठ्याने जोराजोराने रडू लागले होते. बाबा माझ्या लग्नाचा थोडा सुद्धा विचार करू नका आणि माझा एकदाही पाय घसरणार नाही.
याचं मी तुम्हाला वचन देते. मला शिकू द्या, मोठं होऊ द्या आणि काहीतरी करू दाखवू द्या. तेव्हा माझे वडील म्हणाले, बाळा तुला पाहिजे तेवढा तू वेळ घे आणि तुला पाहिजे तेवढा तू टाईम घे. तुला कधीही लग्नासाठी काही करणार नाही, कारण आता एकदा लग्नासाठी काही केल्यानंतर खूप माझ्या हातून मोठी चुकी झाली आहे. आता इथून पुढे माझ्या हातून ही चुकी कधीच होणार नाही. आता मी शिक्षणाला सुरुवात केली होती. माझे वडील हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. गावचे लोक काय बोलतात त्याच्याकडे आता आम्ही लक्ष देत नाहीत. मोठं व्हायचं, शिकायचं आणि काहीतरी बनायचं एवढाच निर्णय मी घेतला होता आणि मी आता मोठी एक्झामची तयारी करत होते. 1 वर्षाने मी पेपर दिले. ती एक्झामसुद्धा मी पूर्ण पास झाली होती. आता मी एक IPS ऑफिसर झाली आहे आणि सगळं आता माझे कौतुक करू लागले होते. हो, मी लग्नाच्या आधीसुद्धा IPS ऑफिसरची अभ्यास करत होते, पण मला माझ्या वडिलांनी टाईमच दिला नाही. सगळे म्हणू लागले होते, मुलगी असावी तर अशी, काहीतरी करून दाखवल्याशिवाय आपलं कोणीही शहाणपण आणि हुशारपण कोणालाच दिसून येत नाही. माझ्या वडिलांच्या साथीमुळे आणि पाठिंब्यामुळे मी आज कर्तृत्ववान स्त्री बनली आहे. म्हणूनच कोणाची साथ असो किंवा नसो, पण आपल्या घरच्यांचा आधार हा आपल्याबरोबर असायलाच पाहिजे. तेव्हाच आपण काहीतरी बनू शकतो आणि काहीतरी करून दाखवू शकतो. मी ज्याच्यावरती प्रेम केलं होतं त्या मुलाचे आता हाल माझ्यापेक्षाही खूपच बिकट झाले आहे, कारण तो कोणत्याच कामधंद्याला व्यवस्थितपणे नाही. त्यांनी फक्त लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्या बायकोचे सुद्धा त्यांनी हाल खूपच केले होते. मी देवाकडे प्रार्थना करत होती की बरं झालं देवा, तू मला वाचवलं आणि त्याच्याबरोबर लग्न झालं नाही. म्हणूनच कधीकधी आपल्यासोबत जी काही गोष्ट होते ती कधीकधी खूपच चांगली होत असते, असंही म्हणायला हरकत नाही. जर तुम्हाला भर मंडपातून सोडून गेला नसता तर माझ्या वडिलांचे डोळ्यासुद्धा उघडले नसते आणि आज मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आज मी एक अधिकारी झाली आहे आणि मी आज ताठमानेने जगते. मी स्त्री असल्याचा मला गर्व आहे. तर मित्रांनो, ही सगळी कथा काल्पनिक आहे आणि माझ्या मनाने लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये काही चुकीचे शब्द असतील तर माफ करा. आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.